नमस्कार, मी पूनम बिझनेस मंत्राच्या आजच्या भागात आपलं स्वागत करते. आपल्यासोबत आज आहेत मंगेश साठे, जे बॅटबर्ड आयटी कंपनीचे संचालक आहेत. आयटी क्षेत्राशी रिलेटेड आपण संपूर्ण माहिती आज यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. येणाऱ्या अपकमिंग पिढीसाठी नक्कीच ते फायदेशीर ठरणार आहे. नमस्कार मंगेशजी, आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप स्वागत आहे. आपण जसं बॅटबर्ड आयटी कंपनी सध्या नागपूर येथे चालवत आहात, तर याबद्दल आमच्या येणाऱ्या पिढीसाठी आम्हाला संपूर्ण माहिती तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहे. तर नक्कीच सुरुवातीला एक आयटी कंपनी उभारणं हा एक बराच मोठा प्रोजेक्ट आपण म्हणू शकतो त्याला. तर त्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज भासू शकते किंवा त्या व्यतिरिक्त कुठलं एज्युकेशन म्हणजे त्या गोष्टी आपल्याला स्वतःला कळण्यासाठी कुठलं एज्युकेशन नेसेसरी आहे याबद्दल सर्वप्रथम सांगा. सर्वात पहिल्यांदा आयटी कंपनी चालू करण्यासाठी जे आहे ते तुम्हाला क्लायंट बेसची गरज लागते. क्लायंट बेसच्या तुम्हाला मार्केटमध्ये फार खूप सारे, क्योंकि आयटी कंपनी ही एक अशी कंपनी आहे जे की स्काय इज द लिमिट, ज्याला आपण म्हणू शकतो की असं कुठलाच प्रोफेशन, प्रत्येक प्रोफेशनला काही लिमिट्स आहेत, पण आयटी क्षेत्र असं आहे की त्याला लिमिट नाही आहे. इन्फानाइट चान्सेस आहेत, इन्फानाइट क्लायंट्स आहेत आणि तुम्ही एका ग्रामीण भागामध्ये बसून कंपनी स्टार्ट करू शकता जे तुम्ही वर्ल्ड वाईडला तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. अशी आयटी कंपनी आहे. आयटी कंपनी तुम्ही कुठूनही चालू करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली नीड असते क्लायंट्सची. क्लायंट्स खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे क्लायंट्स असतात. कुणाला मार्केटिंग वाला क्लायंट लागतो, कुणाला ब्रँडिंगसाठी लागतो, कुणाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी लागतो, कुणाला स्क्रॅच कार्ड्स बनवण्यासाठी लागतो. म्हणजे विविध प्रकारचे लोकांना गरजे लागतात, कंपन्यांना गरज असते आयटी कंपनीवाल्यांची. तर अशा प्रकारचं क्लायंट तुमच्याकडे असेल किंवा जर कुठे तुम्हाला वाटत असेल किंवा आपण पण ही सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो, तर तुम्ही एक आयटी कंपनी फार नाही खूप कमी अमाऊंटमध्ये तुम्ही चालू करू शकता. त्याच्यासाठी बेसिकली नॉलेज, तुम्ही जसं म्हणलं, बेसिक नॉलेज तुम्हाला असं पाहिजे की त्याच्यामध्ये कॉम्प्युटर ज्ञान पाहिजे. तुमचा जो स्टाफ असेल त्यामध्ये इंजिनियर्स पाहिजे तुमच्याकडे. इंजिनियर्सचे बी प्रकार फार खूप सारे प्रकार आहेत. इंजिनियर्स म्हणजे तुमचा सॉफ्टवेअर इंजिनियर असेल, कॉम्प्युटरवाला असेल, त्यामध्ये पण ते रिॲक्ट नेटिव्ह असेल, जावा असेल, हा जो प्लॅटफॉर्म आहे, ही जी कोडिंग लँग्वेज आहे ती त्यांना आली पाहिजे. आणि हे जर तुमच्याकडे सर्व असेल तर तुम्ही कंपनी चालू करू शकता. नक्कीच. जर एक कंपनी म्हटलं, जसं मंगेश चाटे यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की अल्प दरात आपण ही कंपनी सुरू करू शकतो, पण कुठल्याही बिझनेसला स्टार्टअप करण्यासाठी एक सरकारचे जे नियम असतात त्यांचं पण पालन करणं फार महत्त्वाचं असतं आणि कागदोपत्री एक प्रक्रिया सुद्धा आपल्याला पूर्ण करावी लागते. तर आयटी कंपनीसाठी कुठल्या सरकारी प्रक्रिया आहेत ज्या सगळ्यांना माहिती असणं फार गरजेचं आहे? सरकारी प्रक्रिया सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाहिजे तुमचं शॉप ॲक्ट लायसन्स. शॉप ॲक्ट लायसन्स नंतर तुमचं जे आता गव्हर्नमेंटनं नवीन अधिनियम काढलेला आहे आयटीचा, तो जो की आहे तुमचं स्टार्टअपमध्ये तुमची कंपनी आली पाहिजे, ज्याला की स्टार्टअप इंडिया नाव असं गव्हर्नमेंटनं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असणं फार आवश्यक आहे, कारण त्याचा एक बेनिफिट पण आहे. ॲक्च्युली त्याचा बेनिफिट असा असतो की जेवढ्या पण काही स्कीम्स येतील गव्हर्नमेंटच्या, जे काही फंडिंग्स असेल, जे काही तुमच्या स्कीम्स असतील, जे काही लोन प्रोसिजरसाठी किंवा काही पाहिजे असेल, तर ते स्टार्टअप रजिस्ट्रेशन तुमचं फार महत्त्वाचं आहे. तर स्टार्टअप रजिस्ट्रेशनला जे डॉक्युमेंट्स आहेत ते फार कमी लागतात. जसं तुमचं केवायसी असेल, केवायसी आहे, तुमचं ऑफिसचं ठिकाण, तिथले डॉक्युमेंट्स लागतील तुम्हाला, आणि तुमचा स्टाफ, त्याचे डिटेल्स पाहिजेत तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये. आणि ते स्टार्टअपचं रजिस्ट्रेशन तुम्हाला भेटून जातं. आणि एकदा स्टार्टअपमध्ये तुमचं रेकग्नायझेशन झालं की तुम्हाला हे बाकी जेवढ्या पण बेनिफिट्स आहेत ते भेटायला खूप चांगलं आहे. पण कधीतरी असं पण प्रसंग होतो किंवा अशा सिच्युएशन सुद्धा घडतात की जिथे लोक हे जे सरकारी नियम असतात किंवा सरकारी ज्या प्रक्रिया आहेत, गव्हर्नमेंट रूल ज्याला आपण म्हणतो, ह्या गोष्टींकडे लक्ष न देता सुद्धा या सर्वांना बाजूला सारून सुद्धा आपलं काम हे सुरू ठेवतात. तर कधी सरकारच्या लक्षात किंवा प्रशासनाच्या लक्षात जर त्या गोष्टी आल्या तर त्या कंपनीला किंवा त्या एखाद्या व्यक्तीला याचा किती नुकसान होऊ शकतं याबद्दल काय मत आहे? नुकसान खूप सारं आहे ह्याच्यामध्ये. त्यामध्ये जर गव्हर्नमेंटला माहीत झालं की तुम्ही कुठले डॉक्युमेंट्स विदाऊट एनी डॉक्युमेंट्स तुम्ही कंपनी स्टार्ट केली आहे किंवा कंपनी चालवत आहे, तर त्याचं खूप ज्युडिशियली आणि फायनान्शियली
दोन्ही पण तुमचं गव्हर्नमेंट जप्त करू शकतो, तुमचं लायसन्स कॅन्सल करू शकतो, तुम्हाला इवन जेल पण होण्याचे खूप सारे चान्सेस आहेत. आणि मी पाहिलंय मुंबई दिल्लीमध्ये अशा फार साऱ्या कंपन्या फ्रॉड म्हणून घोषित झालेल्या आहेत, ज्यांचे संचालक वगैरे असतील ते पूर्ण आज पण जेलमध्ये आहेत. तर माझी एकच विनंती आहे सर्वांना की चालू करण्यासाठी काही जास्त डॉक्युमेंट्स लागत नाहीये. गव्हर्नमेंटनं पूर्ण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सोय दिलेली आहे करण्यासाठी. तुम्ही स्टार्टअप इंडिया गुगलवर जरी केलं तरी तुम्हाला त्याची डॉक्युमेंट्सची लिस्ट येईल. आणि रजिस्ट्रेशन फार अत्यंत सोपं आहे, कुठलाही एजंटचे घेणं देणं नाही आहे याच्यामध्ये. ऍक्च्युली मेन हा मुद्दा आहे की एजंटकडे कुठं जायची गरज नाहीये, गुगल करा, स्टार्टअप मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. आणि एक अजून महत्त्वाचा मुद्दा आहे, जर बिझनेस म्हटला आणि व्यापार व्यवसाय हा जर विषय आपण गृहीत धरला तर एक हे सुद्धा महत्त्वाचं ठरतं की नागरिकांची सुरक्षा किंवा कुठलाही व्यवसाय असू देत, डॉक्टर असेल तरी त्यांना नागरिकांची सुरक्षा बघावी लागते. IT म्हटलं तरी नागरिकांचा संपूर्ण डेटा हा आपल्याकडे फिट असतो. हो. तर जर तो कुठे कधी लीक झाला तर होऊ शकतं की त्यांना फायनान्शियली प्रॉब्लेम्स होऊ शकतात किंवा कुठल्या मेंटल प्रॉब्लेमला त्यांना सामोरे जावं लागू शकतं. तर अशा वेळेला जो नागरिकांचा डेटा आहे आणि ह्या सर्व गोष्टींना स्वतःकडे सेफ ठेवण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो, म्हणजे एकदम उच्च स्तरावर आपण काय प्रयत्न करू शकतो त्याकरिता? त्याकरिता असं आहे, जर तुम्ही एक कस्टमर बेस म्हणून जर विचारत असताल मला, तर मी एवढं सांगतो की एक सामान्य जसं तुम्ही मोबाईल यूज करता, तर मोबाईल मध्ये आज जे आहे तुमचं प्रायव्हसी नाच्या बरोबर आहे. कारण की तुम्ही जेव्हा एखादा ऍप इन्स्टॉल करता त्यामध्ये तुम्ही स्टार्टिंगला इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्यासाठी खूप सारे हे येतात, एक पॉपअप्स येतात स्क्रीन की त्याच्यामध्ये ते तुमचे कॉन्टॅक्ट्स मागतात, तुमचे डिटेल्स मागतात आणि तुम्ही एकदम ते ऍप यूज करायचं असतं तुम्हाला, त्यामुळे तुम्ही फास्टली त्याला ऍक्सेप्ट करून टाकता. म्हणजे हा खूप मोठा ब्रीच आहे स्वतःकडूनच. कस्टमर जो आहे किंवा एखादा कुठलाही स्मार्टफोन युजर आहे तो स्वतःच ब्रिज देतो कंपनीला, IT कंपनीजला या जे काही ऍप डेव्हलपमेंट वाला आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही फेसबुक वाला घ्या, फेसबुक वाल्याला तुम्ही स्वतःहून तुमची परमिशन्स देता किंवा यू कॅन ऍक्सेस अस, तुम्ही ऍक्सेस करू शकता मला की तुम्ही माझं कॉन्टॅक्ट्स घ्या, माझ्या इन्फॉर्मेशन घ्या, माझे फ्रेंड सर्कल घ्या, तुम्हाला सगळं ते ऍक्सेस तुम्ही त्यांना देऊन द्या. तर जेव्हा आपण हा खूप महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हाही तुम्ही एखादं नवीन ऍप डाउनलोड करता, एकतर ऍप तुम्ही ऑथेंटिकेट आहे का नाही याची शहानिशा करा. ऑथेंटिकेट जर ऍप असेल तर डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यानंतर तो जो काही परमिशन मागतो, परमिशन वाचून त्याला अलाउ करायचं का डिनाय करायचं हे पूर्णतः कस्टमरच्या हातामध्ये आहे. तर एवढं सांगतो की डिनाय किंवा अलाउ हे तुम्ही करा. म्हणजे नक्कीच कुठलाही ॲप असू देत किंवा कुठल्याही वेबसाईट, ह्या सर्व जर आपण यूज करत असतील तर ज्या प्रायव्हसी टर्म्स असतात त्याच्या ते एकदा नागरिकांनी वाचून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपण स्वतःच्या सुरक्षेसाठी कोणाला जबाबदार ठरवू शकणार नाही. आणि जसं IT कंपनी म्हटलं तर IT क्षेत्रामध्ये विविध कार्यक्षेत्र अजून आहेत. जसं तुम्ही सांगितलं मार्केटिंग आहे किंवा त्या व्यतिरिक्त स्क्रॅच कार्ड्स आहे, तर ब्रँडिंग असेल, विविध कार्यक्षेत्र यामध्ये उपलब्ध आहेत. तर येणाऱ्या पिढीला किंवा कुठल्याही व्यक्तीला जर या क्षेत्रात यायचं आहे तर त्यांनी आपल्या क्षमतेनुसार कुठलं क्षेत्र निवडणं हे जास्त सोयीस्कर असू शकतं. आज सच असं कुठलाही तुम्ही हे बघा, IT कंपनी कसं आहे, IT कंपनी इन्फिनाइट लेवलवर चालतात. ऍज सच असं नाहीये की तुम्ही हे काम करू शकता किंवा ते काम करू शकता. तुम्हाला काय करायचं हे तुम्ही ठरवायचं. ते बेसिक्स कसं तुम्ही ओळखू शकता. मी त्याचं एक उदाहरण देतो. फॉर एक्झाम्पल आपलं एक हॉटेल आहे, आपण समजा नागपूरमध्ये आपल्या बर्डीमध्ये एक हॉटेल आहे. तर ते हॉटेल जे आहे ते हॉटेल भोजन थाली प्रोव्हाइड करतं आणि त्याच्याच बाजूला एक हॉटेल आहे जे की पूर्ण जेवण हे करतं, म्हणजे राईस हे असेल तुमचं पूर्ण क्युझेन प्रोव्हाइड करतं. पण एवढं क्युझेन करत असताना सुद्धा त्याच्याकडे लोक कमी जात आहेत पण थाळीवाल्याकडे जास्त जात आहे. हा फरक तुम्ही जाणून घ्या. का जात आहे तर हे टोटली ब्रँडिंग आणि मार्केटिंगवर आहे. कारण की त्याने ब्रँडिंग आणि मार्केटिंग कशी केली आहे की तुम्हाला 50 रुपयामध्ये थाळी भेटेल, ही ब्रँडिंग झाली आणि ही मार्केटिंग झाली. आणि तोच क्युझेनवाला काय करतो, क्युझेनवाल्याचं नाव नाहीये, त्याची ब्रँडिंग नाहीये,
मार्केटिंग नाही आहे, त्यामुळे त्याला माहीत होत नाही, त्याला लोकांना तो पोहोचू शकत नाही लोकांपर्यंत. लोकांना माहित नाहीये की बाबा 50 रुपयाला थाळी भेटतीये, पण इकडे 60 रुपयाला चांगलं भेटेल आपल्याला जेवायला, हे त्याला माहित नाहीये कस्टमरला. तरी कस्टमर थाळीकडे जातो. तर असंच तुम्ही पाहिलं पाहिजे तुम्हाला तुमचं की तुमचे ब्रँडिंग काय आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय, तुमचे प्रोज काय, हे तुम्हाला लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर नक्कीच ब्रँडिंग आणि मार्केटिंग ही सुद्धा आय टी क्षेत्रामध्ये फार महत्त्वाची ठरते. तर आय टी क्षेत्र जितकं फायदेशीर आहे की कुठल्याही व्यक्तीपर्यंत आपण एका सेकंदामध्ये कनेक्ट होऊ शकतो, तितकेच नक्कीच या क्षेत्राचे तोटे सुद्धा आहेत. हो. तर आय टी क्षेत्रामध्ये पुढे जाताना जेव्हा आपण फायद्याबद्दल विचार करतो तेव्हा नुकसान काय होऊ शकतं, याबद्दल काय सांगणार आपलं? नुकसान जेवढा फायदा आहे तेवढंच नुकसान पण आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कुणी जो माझा कलिग असेल किंवा जे मला बघत असतील आज, त्यांनी हा विचार केला पाहिजे की जेवढा आय टी सेक्टरमध्ये फायदा आहे तेवढं नुकसान पण आहे. नुकसान असं आहे, मी माझं स्वतःचं एक्झाम्पल देतो. मी जेव्हा आय टी कंपनी फॉर्म केली, मी जेव्हा चालू केली, तर मी आय टी कंपनीमध्ये बेसिकली माझं ब्रँडिंग आणि मार्केटिंग हा खूप मोठा माझा USP होता. मी त्याच्यावर फार प्रयत्न केले, मी खूप मार्केट ॲनालिसिस केलं आणि त्यानंतर मी ब्रँडिंग आणि मार्केटिंगवर मी ठाम झालो की मला हे करायचं आहे, ब्रँडिंग आणि मार्केटिंग. पण काही कारणास्तव असे काही मार्केटमध्ये झालं की माझे 2-3 जे क्लायंट्स होते त्यांची मी ब्रँडिंग आणि मार्केटिंग ही व्यवस्थित करू शकलो नाही आणि त्यामुळे माझा खूप लॉस झाला. माझा कस्टमर बेस खराब झाला, मी फायनान्शियली अनस्टेबल झालो, माझे जे पेमेंट्स त्यांच्याकडून यायचे होते त्यांनी दिले नाहीत आणि विशेष म्हणजे मार्केटमध्ये तुमचं नाव खराब होतं आणि मार्केटमध्ये नाव खराब झाल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणी क्लायंट नवीन येत नाही. मग हे लॉस झाल्यानंतर मला हे भरून काढण्यासाठी हे जेवढे पण लॉसेस झाले फार मला कष्ट करावं लागलं, ह्याच्यामध्ये मला फार त्रास सहन करावा लागला. मला असं लक्षात घ्या की मला पुन्हा झिरो पासून उभरावं लागलं. म्हणजे जी माझी कंपनी होती ब्रँडिंग आणि मार्केटिंगची, ती सोडून देऊन मला आज ऍप डेव्हलपमेंट मध्ये यावं लागलं. तर कारण हे असं मला सांगायचं तात्पर्य काय ह्याचं की तुम्ही मार्केटिंग ब्रँडिंग असेल किंवा आय टी क्षेत्रामध्ये कुठल्याही तुम्ही कॅटेगरी घ्या, ती विचारपूर्वक निवडा आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित कसं करता येईल हे शिका. नक्कीच, म्हणजे प्रत्येक क्षेत्राचे जसे नुकसान आहेत आणि फायदेही तितकेच आहेत. दोन्ही बाजू असतात नाण्याच्या, त्याचा विचार करून आपल्याला पुढे चालायचं असतं, असं मंगेश चाटे यांचं मत आहे. तर एकंदरीत तुम्ही जेव्हापासून आय टी कंपनी उभारलेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये पण वेगवेगळे कार्य निवडलेले आहेत. सुरुवातीला ब्रँडिंग आणि मार्केटिंग, मग ॲप डेव्हलपमेंट. तर काय एक साधारण फरक आहे आणि काय एक तुमचा अनुभव आहे जे प्रत्येकाला माहिती असणं फार गरजेचं आहे? एक्सपिरियन्स असा आहे की मार्केटिंग आणि ब्रँडिंग हा एक सीमित प्रकारचा तुमचं कॅटेगरी आहे, जी की तुम्ही एक ठराविक, समजा तुम्ही नागपूरला आहात तर तुम्ही नागपूर पुरताच तुम्ही तिथल्या लोकांशी कॉन्टॅक्ट करून किंवा तिथलं ॲनालिसिस करून तेवढं ब्रँडिंग मार्केटिंग करू शकता. आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे असं आहे की तुम्ही वर्ल्ड वाईड कुठं पण यूज करू शकता. समजा फॉर एक्झाम्पल तुमच्या चॅनलसाठी एखादं ॲप बनवायचं, तर ते ॲप तुमचं सीमित राहणार नाहीये. तुमचं ॲप पूर्ण ऑल ओव्हर द वर्ल्ड बघू शकणार आहेत लोक. त्याला समजा एखादा गुगल पे तुम्ही यूज करत असताल तर गुगल पे मध्ये तुमचं स्क्रॅच कार्ड्स येतात, तर स्क्रॅच कार्ड तुमच्याकडे येतात तर ते ऑल ओव्हर द इंडियाचे कार्ड्स येतात. ते काही असं बेसिकली फक्त नागपूर पुरतेच येत नाहीये. तर हा खूप मोठा डिफरन्स आहे, फरक आहे मार्केटिंग आणि ब्रँडिंग आणि ॲप डेव्हलपमेंट मध्ये. तर तुम्ही जे काही तुम्हाला आय टी क्षेत्रामध्ये करायचं तर फार विचारपूर्वक करा, व्यवस्थित करा. आणि जी येणारी पिढी आहे, ज्यांना कोणाला या क्षेत्रात येण्याची इच्छा आहे, तर आपल्या अनुभवावरून तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता की या क्षेत्रात येताना ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे की ज्यांना विसरता कामा नये, तेव्हाच त्यांनी या क्षेत्रात पाऊल टाकायला हवं? सगळ्यात पहिल्यांदा तर मी सांगेल की तुमचा क्लायंट बेस तुम्ही पहा की तुमच्याकडे कुठल्या टाईपचे क्लायंट्स तुमच्याकडे येऊ शकतात. तुमचा स्टाफ खूप महत्त्वाचा आहे. आय टी क्षेत्रामध्ये स्टाफ हा सगळ्यात जास्त तुमचा फरक पाडणारा एक घटक आहे. तुमचा स्टाफ व्यवस्थित असेल, तुमच्या स्टाफला माहिती असेल, तर तो तुम्हाला तुमची कंपनी वर घेऊन जाऊ शकतो. तर स्टाफ खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही निवडताना तुमचे इंजिनियर्स, एम्प्लॉईज ठेवताना तुम्ही
चांगले एक्सपिरियन्सवाले आणि चांगल्या युनिव्हर्सिटीमधून शिकलेले पासआउट झालेले इंजिनियर्स ठेवा. त्या बेसिसवर तुमचं काम दिसेल ॲक्च्युली. कारण की आय टी क्षेत्रामध्ये तुमचं काम दिसतं, तुम्ही दिसत नाही. आज माझे असे क्लायंट्स आहेत मी जे ॲप डेव्हलपमेंट करतो की त्यांनी मंगेश चाटेला बघितलेलं नाहीये, पण ते फक्त बॅटबर्डला ओळखतात. तर हे खूप महत्त्वाचं असतं पॉईंट की तुमचं जे स्टाफ आहे तो खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. तर नक्कीच जर कोणालाही आय टी क्षेत्रात यायचं असेल किंवा आय टी कंपनी स्वतःची उभारायची असेल तर यांनी आपल्या एकंदरीत अनुभवावरून सांगितलेलं आहे की ह्या गोष्टी ह्या क्षेत्रात येताना अतिशय महत्त्वाच्या ठरतात. तर नक्कीच ज्या कोणाला या क्षेत्रात येण्याची इच्छा असेल, अपेक्षा असेल तर सगळ्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवावा आणि या क्षेत्रात आपलं पाऊल टाकावं. तर व्हिडिओ बिझनेस मंत्राच्या पुढील भागात तोपर्यंत बघत राहा शंकरनाथ आवाज सत्याचा.